मित्रांनो, आता आम्ही गोव्यातनं निघालोय आणि गोव्यातनं निघाल्यानंतर माझं एक आवडतं ठिकाणी नाश्ता करायचं की जिथं मी प्रत्येक वेळी आवर्जून नाश्ता करायला थांबतो. मागचं हॉटेल सावली दिसतंय ना, आणि गोव्याची बॉर्डर चेकपोस्ट सोडला तुम्ही की बरोबर हा चेकपोस्ट पासून साधारणतः एक 100 मीटर अंतरावरती एक सावली नावाचं हॉटेल आहे. तर हा आहे ह्यांचा मेनू कार्ड. त्याच्यामध्ये मिळतं बघा काय काय. घावणे उसळ, घावणे चटणी, मिसळ घावणे, रस घावणे, गूळ खोबऱ्याचे घावणे, उसळ पाव, मिसळ पाव, साधा घावणा, चटणी. बरं ह्याची त्यांची चटणी देखील अप्रतिम असते बरं का. तर हे बघा, हे कार्यकर्ते आहेत आमच्याबरोबर आज घावणं उसळ खायला. आणि हे परदेशात असतं. इकडे बघा बघा, हे अभिजित राक्षे, तुम्ही यांना पहिल्यांदा बघितलं असेल. तर ही आहेत तांदळाची घावणं आणि ही आहे उसळ आणि बटाट्याची भाजी, ही आहे चटणी. मला जर काय याच्यावर पाव पाहिजे तर पाव देखील ते मिळतं, उसळ देखील मिळते. घावणं सॉफ्ट जी आहेत नाही बघा, ती सॉफ्ट आहे. टेस्ट बघतो मी तर खूप वेळा खाल्ले, तुमच्यासाठी सांगतो. अप्रतिम. म्हणजे मी तुम्ही इथे 15-16 वर्षाला येत होतो, 15-1 वर्ष. अजूनही चव तशी व तशी आहे. चटणीची चव अप्रतिम. 3-4 घावणे तरी मी खाणार आहे, 2 प्लेट चटणी तरी 100% खाणार आहे. तर जरा खातो आता. तुम्हाला खायचं असेल तर गोव्यामध्ये येताना नक्की थांबा, हॉटेल सावली. बाय. इथल्या अर्थी घावणं उसळ मला आजपर्यंत कोकणात अनेक ठिकाणी गेलो, मला कुठेही मिळाली नाही. पुण्यात काही प्रश्नच नाही, मे बी मला माहिती नसेल. पण बाकी ठिकाणी आंबोलीत पण काही ठिकाणी मिळतात, पण इथली चव आपला